नमस्कार प्रिय व्यापारी. माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स. चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू. आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक बारकाईने अभ्यास करा. आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. ग्रुप टिकर ICL. हे पुनरावलोकन 7 जुलै 2025 पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ग्रुप उपवर्गातील आहे. केमिस्ट्री 75 संस्था मूल्यांकनात भाग घेत आहेत. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू. कंपनीचा स्कोअर खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 7 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1.7 गुण आहे. जर तुम्ही त्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण US मार्केटमध्ये आम्ही पाहू शकतो की संपूर्ण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.8 पॉइंट्स आहे. 7 च्या स्कोअर विरुद्ध ग्रुप लिमिटेड. कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. ग्रुप आणि उपश्रेणी शेअर्स. गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो. ग्रुप 75.6% गतिशीलता दर्शविली. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध 1.7%. संस्थेचे बाजार भांडवल ग्रुप $9.42 अब्ज इतकी आहे. उपवर्गाचे बाजार भांडवल $605 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $0.8 अब्ज आहे. $242 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो. शेअर ग्रुप बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 1.557% आहे. पुस्तक मूल्य 2.394% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. अभ्यासाधीन कंपनीवर $0.434 अब्ज कर्जाची जबाबदारी आहे. पुस्तक मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या 42% आहे. कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीचा परिणाम चांगला 1 पॉइंट. कंपनीच्या शेअर किंमत ते नफा गुणोत्तर 24.3 आहे. उपवर्गासाठी सरासरी 71.2 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $389 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील कमाई $608 दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 1.4 आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.7 आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत बाजार किंमत आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $6,870 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $9,340 दशलक्ष असण्याचा अंदाज आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. सीमांतता 5.7% आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.4% आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा 2.265% आहे.
हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 45% अधिक आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $722,000 इतकी आहे. उपश्रेणीसाठी ते $1,50,000 आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण $29.8 आहे. $14.7 उपश्रेणीमध्ये सरासरी. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची प्रति कर्मचारी विक्री $5,26,000 आहे. उपश्रेणीमध्ये $622,000 आहेत. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. 2.9% उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या 0.4% आहे. सूचक 14 कंपनीसाठी 71% पातळी दर्शविते ग्रुप लिमिटेड. तर उपवर्गासाठी RSI पातळी 14.62% आहे. कंपनीच्या स्टॉकची किंमत सध्या अंदाजे $7.32 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $6.56 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित ग्रुप लिमिटेड. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. $7.31 वर खरेदी व्यापार उघडा. ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे पुरेसे उच्च रेटिंग आहे. संस्थेचे मूल्यमापन निकष वापरून मूल्यांकन केले गेले. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 8.75 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 5.87 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास. या प्रकरणात ऑगस्ट 06, 2025 रोजी एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर NGVT विक्रीसाठी एक संतुलित ऑर्डर असेल. बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे. ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन विरुद्ध क्रम अंतिम किंमतीवर निश्चित केला जातो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स.